तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। पश्चिम आशियातील युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल डिझेलसह इंधन बचतीचं आवाहन केलंय। पेट्रोल डिझेलची बचत करणं ही राष्ट्रीय गरज आहे असं सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिलाय। या संदर्भात अमरावतीतील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। गेल्या काही महिन्यापासून आखाती देशाचा युद्धाचा परिणाम जो आहे थेट भारतावर या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कालच जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना एक आव्हान केलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा आणि सोने खरेदी देखील टाळा। या संपूर्ण विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी काही अमरावतीकर आहे। आपण अमरावतीकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। जे आम्हाला आव्हान केलेलं आहे त्याबद्दल आमचं म्हणणं असं आहे की जे लोकांना जर ज्या अडचणी येतील, पैशाचा तुतडा होईल, कामधंदे राहतील, त्याबद्दल त्यांनी काय करतील ते आपल्यासाठी, त्यांनी हे जर बंद करायचं आहे, हे सगळ्या सुविधा करायच्या आहे तर सगळ्या लोकांची व्यवस्था करून द्यावी त्यांनी आणि सगळ्यांचा मार्ग लावून द्यावा। वर्क फ्रॉम होम जर करायचं म्हटलं तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वर्क फ्रॉम होम नसतं, फायनान्स सेक्टरमध्ये वर्क फ्रॉम होम नसते, त्यांना तर पेट्रोल दळणवळणमध्ये तर काम रोज पाहिजे। मग त्यांनी काय करायचं, पेट्रोलच नाही राहिलं तर मग आमच्यासारख्यांच्या सामाजिक लोकांचे आमचे धंदे बसून जाईल, पैसा नाही येईल, कंपन्या आम्हाला अप्रोच नाही करेल। त्याच्याकडे थोडं सरकारने पण लक्ष द्यावी आणि पंतप्रधान साहेबांनी त्यावर तर काहीतरी सोल्युशन काढावं। पंतप्रधानांना माझं एवढंच आव्हान आहे की गरीब जनतेला त्यांनी सगळी सोय लावून द्यावी, नंतर त्यांनी खुशाल बंद करावं। गरीब जनता काय करणार आहे, कुठं काम करणार आहे, काय करणार आहे? गरीब जनतेचा काही प्रश्न आहे ना, त्यांना पण सगळ्यांची सोय लावून द्या, गरीब जनतेची, गोरगरिबांची खुशाल बंद करून टाकावं। काय बंद करायचं आहे त्यांना तर। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।